लोग बोलूंगा ये तेरे बारे में बोल दो ये आगे भी फिर बोलने वाला है तेरे बारे में बोला का कौन तेरे बारे में बोलता अबे तू रोकेगा नाम माइक रोकेगी पब्लिक साले फोन काटता अबे तो ये बोले लोग की बात बोल रहा था अब अपनी बात बोल जा कितना पैसा लग रहा है क्या नहीं लग रहा माइक का पैसा तो लगता है ले लेना माइक टेंशन नहीं लेगा हे पहा, मांडवगण फराटा येथे धाब्यावरती मिळणारी दारू, ह्या दारूचा हा परिणाम रात्रीच्या उशिरा हा एक दारुडा 10:30 वाजून गेलेले आहेत ह्या टायमाला हा येथे आलेला आहे. त्याला उभा राहता येईना नीट. पहा, हा तमाशा रात्रीचा मांडवगण फराटा येथे चालू आहे. त्याला दारू पिल्यामुळे धाब्यावरील दारू तो फुल पिला आहे. त्यांनी हे पहा या ठिकाणी बाटली टाकलेली आहे. हे पहा, मांडवगण फराटाच्या धाब्यावरती हॉटेलवरती स्थानिक लोकांचे धाबे आहेत. स्थानिक लोकांनीच हा धंदा सुरू केलेला आहे आणि शासन मान्यता असलेले दारूचे दुकान मात्र गावातील बंद केले गावकऱ्यांनी. आणि त्याच गावकऱ्यांचे नातेवाईक मात्र ही दारू अवैधरित्या विकत आहेत, बेकायदेशीर विकत आहेत. त्याचा हा प्रताप आहे मांडवगण फराटामध्ये. 2000 में से रुपये लगा रहा त्याला धाब्यावरती दारूही मिळाली आहे. पहा, मांडवगण फराटा येथे म्हणजे 100% दारूबंदी असणाऱ्या मांडवगण फराटामध्ये नक्की चाललंय काय? का फक्त दारूबंदीचं नाटक तर नाही ना? सर्वांचे प्रपंच मात्र या धाब्यावरील व्यवसायातून तर चालत नाहीत ना. हा मांडवगण फराटा येथील प्रकार आहे. रात्रीच्या 10:30 वाजलेले आहेत. 100% दारूबंदी असणाऱ्या मांडवगण फराटामध्ये आदर्श गाव मानल्या जातं. हाच आदर्श आहे का या गावचा? धाब्यावर दारू मिळत असताना स्थानिक जे विकणारे मालक आहेत त्यांच्यावरती केसेस का होत नाहीत? ज्या जागा भाड्याने दिलेल्या आहेत त्या 7/12वरती बोजा का चढत नाही? ज्या वेळेस अशी गंभीर कार्यवाही होईल त्याच वेळेस अशी दारू विकणं बंद होऊ शकतं. गुन्हे मात्र त्यांच्या इथं बाहेरगावचे परराज्यातील जे कामगार आहेत त्यांच्यावरती नोंद होतात आणि बागायतदार मात्र स्थानिक